16 मे 2016ला दाखवण्यात आलेल्या रात्रीचा खेळ चालेच्या भागामध्ये दत्ताराम जंगलातून घरी परतत असतात. तितक्यात त्यांना वाटेत गणेशचा मित्र दिसतो. गणेशला वाईट मार्गाला लावत असल्यामुळे ते त्याला मारायला सुरुवात करतात. तसंच यापुढे गणेशपासून लांब राहण्याचा ते इशारा देतात. पण गणेशचा मित्र दत्तारामना मी निलिमाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असं तो रागाने सांगून तिथून निघून जातो. दत्ताराम, माधव, सरिता आणि आईला सुषमाच्या लग्नाविषयी सांगतात. दुसरीकडे यमुना सुषमाच्या खोलीत जेवण घेऊन जाते. मात्र सुषमा जेवायला नकार देते. काही वेळानं सुषमा आपल्या आईची साडी आणि बांगड्या यमुनाला दाखवते. तसंच आपल्या आईचे कपडे घालून ती तयार होते. यमुना तिला शेवंतासारखी सुंदर दिसत असल्याचं सांगते. आई पुन्हा एकदा विचित्र वागायला सुरुवात करते. त्यावेळी अभिराम सर्वांना सांगतो आपल्या आईला मेडिकल ट्रीटमेंटची आवश्यकता आहे. काही वेळानं सुषमा खाली येते. तिला पाहून सर्वच संतापतात. तर माधव तिला माझ्या कथेतील तू सुंदर पात्र दिसत असल्याची उपमा देतात. नटून थटून आलेली सुषमा घराजवळच्या झाडापाशी जाऊन आपल्या आईची आठवण काढते. पण सुषमाच्या अशा वागण्यानं सर्वच जण पुरते हादरून जातात. नाईक कुटुंबियांविरोधात सुषमा कोणती खेळी खेळते हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा या कार्यक्रमाचे हायलाइट्स फक्त राजश्री मराठीवर. नमस्कार, मी ऋषिकेश जोशी. आपण सबस्क्राईब करा राजश्री मराठी.